च्या सर्व जोडी मैदानामध्ये जाताना आपण बघतोय लाखोली संघाने आपला 12 मॅन देखील आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आहे आणि तर पहिल्या चेंडू टाकण्या अगोदर जर 12 मॅन कॉम्बॉक्स मध्ये असेल तर 2 धावांची आणखीन पेनल्टी आपल्याला दिली जाईल अगोदर 3 धावांची पेनल्टी आपल्याला दिली गेलेली आहे या अगोदरच 3 धावांची पेनल्टी आपण दिलेली आहे गावदेवी लाखोली या संघाला तो ओपनर ऑन मिडल आपण बघतोय सलमी जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते या गावदेवी लाखोली संघाकडून हर्ष आणि वैभव टू ओपनर ऑन मिडल तर बॉलिंग ट्रॅकवर फ्रंट लाईन गोलंदाज पोनपत्र वडपे संघाकडून हर्षद पाटील सज्ज होतोय हर्ष पाटील आणि वैभव पाटील ही सर्व जोडी मैदानामध्ये तर गोलंदाजी सुरुवात करेल पोनपत्र वडपे या संघाकडून गोलंदाज हर्षद पाटील 3 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि 3 षटकांच्या सामन्यामध्ये पहिले षटक आता मात्र पॉवर प्लेचा हाताळण्याची जबाबदारी हर्षद पाटील याच्याकडे संघनायकाने दिलेली आहे एक्स्ट्राच्या भूमिकेमध्ये अक्षय पाटील आपण बघतोय गोलंदाज हर्षद पाटील बॉलिंग ट्रॅकवर सामना करेल फलंदाज हर्ष पाटील नागशेटला वैभव पाटील पाहायला मिळतोय पहिले षटक आणि पहिल्या षटकामधील पहिला चेंडू सामना 3 षटकांचा पहिला षटक मार्गस्थ पहिला चेंडू इथे मात्र चांगला चेंडू सरळ निघून जातोय या विकेट किपरच्या हातामध्ये चांगली सुरुवात निर्धाव चेंडूने करताना गोलंदाज हर्षद पाहायला मिळतोय यानंतर गावदेवी ढोंडावडोली आणि जय गावदेवी वडूनगर संघाने देखील पूर्णपणे तयारीत राहायचं आहे मिस टाइम फटका चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली हो व्हॉट अ कॅच एक हात का कमाल आपण बघतोय अक्षय पाटील दाखवताना आपला हात जगन्नाथ पहिला फलंदाज हर्ष पाटील हा शून्यावर बाधून पॅलमध्ये परतताना आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय वीर पाटील अर्ली ब्रेक थ्रू मिळून दिलेला आहे गोलंदाज हर्षद पाटील याने दुसऱ्या चेंडूवर बॅकफुला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आपली आणि मिस हा चेंडू देखील निर्धाव पाहायला मिळतोय चांगली सुरुवात करताना पावल्याच्या षटकामध्ये हर्षद पाटील हा गोलंदाज आपण सामना पाहतोय पवनपुत्र वडपे विपक्ष गावदेवी लाखिवले या दोन संघामध्ये पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे यानंतर दोन्ही संघ पण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे जय गावदेव वडूनगर संघाचा संघनायक आणि गावदेवी ढोंडावली संघाचा संघनायक स्वीप केलेल्या चेंडू लॉंग लेग रिझनमध्ये ट्रॅव्हल होतोय आणि चेंडू निघून देखील जातोय सीमा पार धावपल्ली 4 चौकार वीर पाटील यांनी चौकाराने स्वतःचा संघाचा अकाउंट ओपन केलेलं आहे स्विंग एरमेस चांगला चेंडू पुन्हा एकदा बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता यावेळी मात्र वेग भन्नाट पाहायला मिळतोय वेगामध्ये बदल केला तर वेग वाढवताना गोलंदाजचा पाहायला मिळत होता हर्षद हा निर्धाव चेंडू चौकारानंतर चांगली वापसी करताना तो पाहायला मिळतोय लॉफ केल्या चेंडूला लॉफ्टेड फटका शतरक्षित तिथे सज्ज आहे लॉंगर रिझन मध्ये झेल आणि इथे मात्र आणखीन एक फलंदाज फेल वीर पाटील बॅक टू पॅव्हलियन स्वागताकडे आपल्यामध्ये खास उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये सरपंच चषकामध्ये उपस्थिती आपण पाहतोय मान्यवरांची आणि मान्यवर कक्षामध्ये
शशिकांत गोपाल पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. शशिकांत गोपाल पाटील साहेबांना सन्मानित केलं जाईल. अजितजी पाटील यांना विनंती असेल की आपण आपले शुभ हस्ते हा सन्मान इथे करायचा आहे. या आपण पाहू शकता सन्मान केला जातोय. या माजी उपदेणारे उबदार शॉल, त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि आकर्षक सन्मान चिन्ह. त्यानंतर आणखीन उपस्थित आपण व्यापी डायझोर पाहतोय. आमचे मान्यवर समाजसेवक वडपे गुरु पाटील साहेबांच्या आणि त्यांचा देखील हेतूचे सन्मान इथे आपण करत आहोत. अस्तिक तरी यांना विनंती असेल की आपण आपले शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. आणि वेलकम या क्रीडांगणीमध्ये आगमन होतोय. या स्पर्धेचे वन मॅन शो आज त्यांचा वाढदिवस देखील आहे. मान्य श्री नितेश शरद पाटील साहेब मोस्ट वेलकम. या स्पर्धेचे वन मॅन शो आपण पाहतोय आणि त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या लक्ष हार्दिक शुभेच्छा. तुम जियो हजारी साल के दिन हो 50,000. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहतो. या स्पर्धेचे वन मॅन शो नितेश शरद पाटील साहेब भावी सरपंच. नक्कीच त्यांच्या अर्धगिनी सध्या विद्यमान सरपंच आहेत, प्रथम नागरिक आहेत आणि त्यांच्याच नावाने या स्पर्धेचं आयोजन देखील आपल्याला पाहायला मिळते. असे नितेश शरद पाटील साहेबांचं नुकतंच आमच्या व्यापेठेवर आगमन झालेलं आहे. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर आपण पाहतोय. आणखीन मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी मात्र हा चेंडू निर्धाव आपण पाहतोय. स्कोर इज कॉन्स्टंट, धावसंख्या स्थिर आहे. धाव प्ले कर 4. अक्षय पाटील बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. तर सामना करूपर्यंतच वैभव रिव्हर्स फटका केल्याचा प्रयत्न इथे देखील आपण पाहतोय. निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाज अक्षय पाटील देखील करताना आपण पाहतोय. दरम्यान राजेश पाटील साहेबांचं देखील आमच्या व्यापडेजवर आगमन झालं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. अक्षय पाटील बॉलिंग ट्रॅकवर सामना करत फलंदाज पुन्हा एकदा वैभव पाटील. यावेळी मात्र बेस्ट टाइम फटका, चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज चेंडू खाली. इथे मात्र आपण पाहतोय झेल कॅरी करू शकला नाही. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता, मात्र झेल धरतीला दान आणि परिणामस्वरूप 2 धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. या 2 धावांनी गावदेवी लाखोली संघाची धावसंख्या पोहोचली 6 वर. स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण नेहन्सू गायकर यांना पाहतोय. अतिशय उत्कृष्ट स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून केली जाते. आपण सामना पाहतोय गावदेवी लाखोली विपक्ष पवनपुत्र वडपे आणि यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी ढोंडावली विपक्ष जय गावदेवी वडुनगर या 2 संघामध्ये. स्वीप करण्याचा प्रयत्न, रिव्ह स्वीप केल्याचा प्रयत्न होता फलंदाजा, मात्र प्रॉपर टायमिंग साधलं नाही. धावसंख्या स्थिर, धावपलीकडे पाहायला मिळते ती 6 धावा. सध्या तरी आपण पाहतो एका चौकाचा अपवाद वगैरे तर संत आणि शांत क्रिकेट पाहायला मिळते. खोलर टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढलेला फटका आपण पाहतोय. लॉंगर रिझर्व मध्ये चेंडू फील केला जातोय, मात्र 2 धाव घेण्यापासून रोखू शकले नाही. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला गावदेवी ढोंडावली ज्या संघाचं आगमन देखील झालेलं आहे. विपक्ष गावदेवी वडुनगर ज्या संघाचा संघाने एक लेट वोट करेल त्या संघाला पेनल्टी दिली जाईल आणि प्रतिस्पर्धी संघाला टॉस विन देखील दिलं जाईल. या सामन्यामध्ये देखील आपण वडपे संघाला टॉस विन दिलेलं आहे. कुठल्याही खेळाडूने जर हॅट्रिक पूर्ण केली, विकेटची हॅट्रिक असो, षटकांची हॅट्रिक असो की चौकांची हॅट्रिक असो, त्या हॅट्रिकसाठी या स्पर्धेचे वन मॅन शो नितेश पाटील साहेबांकडून 555 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. तर मित्रांनो बोलूया आपण स्वागताकडे. आपल्यामध्ये खास उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते सोने अंबू पाटील साहेबांचे आणि त्यांचा हेतूचे सन्मान आपण येथे करत आहोत. नितेशजी पाटील जे या स्पर्धेचे वन मॅन शो आहेत आणि त्यांना विनंती असेल की आपण आपले शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे. हे आपण बघू शकतो अतिथी देवो भव, भारतीय संस्कृती आपल्याला शिकवते आणि ही स्पर्धा देखील त्याला अपवाद नाही. इथे देखील अतिथींचा हेतूचे सन्मान केला जातोय. शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान आपण इथे करत आहोत. आणि सन्मानानंतर बोलूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. शुभम येतोय. यावेळी चेंडूला भेरकून दिलेला आहे, चेंडू हवेमध्ये,
क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल मात्र त्याच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल सीमा पार. मस्तक वे दस्तक षटकार. स्वागत इथे मात्र आपण बघतो षटकाराने करताना फलंदाज वैभव पाटीलच्या बॅट मधून षटकार आणि षटकाराने संघाच्या धावसंख्या देतो आकार. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये देखील प्रवेश करते 15 धावा. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न सरळ बॅटने धावा येत आहेत अतिरिक्त करण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय फलंदाज करताना. धावसंख्या स्थिर धाव प्लेकर 15 धावा. शेवटचं षटक मार्गसही शुभम शेवटचं षटक चालताना षटकातील पुढील चेंडू इथे मात्र पंचांचा इशारा वाईट आव्हान देता वाईट चेंडूमध्ये मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये सुनील म्हात्रे सर आपण पाहतोय आणि त्यांचा आगला वेगळा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. आव्हान देता आणि संघाची धावसंख्या पोहोचते 16वर. जयगावते वडोनगर संघाला शेवटचा ऑफिशियल कॉल आहे टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायची आहे. इथे पुन्हा एकदा पंचांचा वाईटचा इशारा पंचांना बिजी ठेवलेला आहे गोलंदाज शुभम शेलारेने. आपण बघतोय हा लागोपाठचा दुसरा वाईट चेंडू. धावसंख्या 17वर पोहोचते. शेवटचे षटक मार्गस आहे शुभम शेलार शेवटचे षटक चालताना इथे पिकअप शॉट चेंडू निघून जातोय या सीमा पार बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझल मधून हा चौकार. आणि चौकाराने संघाच्या धावसंख्येमध्ये देखील बदल पाहायला मिळतोय. गावदेवी लाखोली संघाची धावसंख्या पोहोचते 21-21 लॉस ऑफ 2 विकेट. थर्ड अँड लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचं षटक मार्गस. यानंतर आपण लगेच टॉस कडे बोलणार आहोत. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेला गावदेवी ढोंडावडोली विपक्ष अजय गावदेवी वडोनगर या दोन संघामध्ये. दोन्ही संघांना एक आपल्याला शेवटचा पुकारा शेवटचा ऑफिशियल कॉल टॉस साठी या. लॉर्ड फ्लोरा चेंडू टर्न केलेला चेंडू मेडिकल रिझल्ट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेला तोपर्यंत फक्त एकच धाव फलंदाज पूर्ण करतात. एका धावेपेक्षा अधिक नाही. 22 धावा डबल 2 धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आपण सामना पाहूया आजच्या अंतिम दिवसामधील दुसरा गावदेवी लाखोली विपक्ष पवनपुत्र वडपे आणि यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळाला गावदेवी धोंडावडोली विपक्ष जय गावदेवी वडोनगर या दोन संघामध्ये. दोन्ही संघांना एक आपण टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे कारण या षटकानंतर आपण टॉस करणार आहोत. शुभम शेवटचे षटक चालताना यावेळी सामनाकर फलंदाज आशिष स्विंग अँड मिस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मात्र चिन्हाने बॅटमध्ये संपर्क पाहायला मिळाला. जोरदार जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज आशिष याने. शेवटच्या षटकाने आता मध्ये शेवटच्या षटकामध्ये हा शेवटचा चेंडू शेष आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय या स्क्वेअर लेग रिझनमध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेले आहेत. तर अशा प्रकारे निर्धारित 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकामध्ये गावदेवी लाखोली संघाने धावपल्याकडे धावा जोडलेल्या आहेत त्या एकूण 24 आणि 25 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ती संघ पवनपुत्र वडपे या संघासमोर. तर बोलूया आपण टॉस कडे. टॉस केला जाईल टॉस बॉक्स मध्ये. टॉस आपल्याला पाहायला मिळालेला गावदेवी ढोंडावडोली विपक्ष जय गावदेव वडोनगर आणि टॉस करण्यासाठी विनंती करेन या स्पर्धेचे वन मॅन शो ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांना सर्वप्रथम वाढदिवसाच्या लक्ष हार्दिक शुभेच्छा. माननीय श्री नितेश शरद पाटील साहेब आणि त्यांच्या समवेत शशिकांत पाटील साहेब अजित पाटील साहेब आणि सोनिया पाटील साहेबांना की आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. कैलासोशी बारकू कान्हा पाटील व कैलासोशी जाईबाई बारकू पाटील यांच्या स्मरणार्थ हे टॉस बॉक्स आपण पाहतोय आणि या टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस इथे करणार आहोत. वडोनगर विपक्ष ढोंडाडोली या दोन संघामधील हा टॉस आपल्याला पाहायला मिळेल. हा टॉस मित्र आपण पाहू शकतो कॉइन आपला सरपंच नक्कीच आमच्या वन मॅन शो ज्यांच्या अर्धांगिनी सरपंच आहेत प्रथम नागरिक आणि दुसऱ्या बाजूला आपला खासदार ह्या नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपला सरपंच कॉल आहे मात्र आपला खासदार आला. वडोनगर संघाच्या संघाने एक टॉस जिंकले आहे. आमच्या सर्व मान्यवरांना विनंती असेल तसे या स्पर्धेचे वन मॅन शो आपण पाहतोय नितेश पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. सर्व मान्यवर विनंती असेल की पण व्यापाऱ्याची सोहळ्याचे बेस्ट ऑफ लक संघाने दिला गेलेला आहे.
वडूनगर संघाने एका टॉस आपण जिंकले. वन मॅन शो नितेश पाटील आणि फ्रेंड सर्कल खांडपे आयोजित सरपंच चषकाचे आयोजन केलेले आहे. आयोजनाविषयी काय म्हणाल? आयोजन मस्त आहे. आम्हाला खेळण्याची संधी दिली. आभार आहे. टॉस आपण जिंकला. टॉस महत्वाचा होता. हो, महत्वाचा टॉस आपण जिंकला. 3 षटकांचा सामना ज्यामध्ये पहिले षटक पॉवर प्लेचा असणार तर निर्णय काय असेल? फिल्डिंग करू. प्रथम फिल्डिंग करणार आहे. ढोंडवली संघ एक मजबूत संघ आहे. या संघामध्ये मोठमोठ्या खेळाडूंचा भरणा आहे. या संघाला निर्धारित 3 षटकामध्ये किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल? 40 पर्यंत मारण्याचा प्रयत्न करू. आणि कोणते असे गोलंदाज असतील ट्रम्प कार्ड ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? आहेत ना, राजा आहे, धीरज आहे, मी आहे. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. प्रज्वल टॉस आपण गमवलेलो आहे. तुमचं आयोजन देखील सुंदर पाहायला मध्ये स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक नेहमीच तुमच्या माध्यमातून आयोजित केला जातोय. मात्र सरपंच चषकाचं आयोजन इथं केले गेले. आपण मध्ये वन मॅन शो नितेश पाटील आणि या फ्रेंड सर्कल ग्रुप खांडपे यांच्या माध्यमातून या आयोजनाशी का म्हणाल? आयोजन खूपच चांगलं आहे, कारण की आम्ही लाईव्ह मॅच बघत होतो गेले काही दिवस. खूपच चांगलं आयोजन आहे. आज खेळायला सुद्धा मजा येईल. दादांनी आम्हाला संधी दिली त्याच्याबद्दल धन्यवाद त्यांचे. प्रज्वल टॉस आपण गमवलं. टॉस गमवल्यानंतर प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. टॉस जर आपण जिंकला तर आपला निर्णय काय असता? आम्ही फलंदाजीच करणार होतो. आणि आपल्याला फलंदाजीच मिळाले तर प्लॅन नाशट असणार आहे. प्रथम फलंदाजी निर्धारित 3 षटकामध्ये पार स्कोर काय असेल ज्या स्कोरपर्यंत जाण्याचा आपला प्रयत्न असेल? जास्तीत जास्त धावा काढण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि तुझ्या समेत असे कोणते फलंदाज असतील त्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? सर्वांकडूनच अपेक्षा आहे का सर्वांनी 100% द्या आणि चांगलं केलं. नवीन वर्षाचा नवीन दिवस आपण मध्ये आज 1 जानेवारी आहे आणि नवीन वर्षामध्ये नक्कीच आपल्या खेळाडूंकडून काय अपेक्षा असेल? खेळाडूंकडून हीच अपेक्षा आहे चांगला केला आणि स्वतःची काळजी घेऊन केला. आपल्याला टीमचं नाव पुढे न्यायचं आहे. क्या बात आहे. नक्कीच आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. टॉस काय केले आहे जयगाव वडवणूक संघाने टॉस जिंकले. प्रथम गोलंदाज शिकवलं. मी घेऊन जातो टॉस बॉक्स म्हणजे कॉप बॉक्स म्हणजे सध्या आहेत माझे सगळे समालोचक प्रथमेश ठाकूर. Hello, check. Hello, check. Thank you. Thank you so much, सुभाषजी धुमाळ सर, कॉम्पिटिव्ह कॉमेंटेटर सध्या आमच्यासोबत आज या अंतिम दिवसामध्ये जोडले गेले आहेत. स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा लाडक्या क्रिकेट रसिकांचं. येस, पॅनल्टी ही तब्बल 3 धावांची आपण पाहत आहोत. आणि 12वा खेळाडू हा संपूर्ण गणवेशामध्ये नाहीये. तर टोटल पॅनल्टी ही 5 धावांची असणार आहे. खरे तर या संपूर्ण स्पर्धेचे जनक आमचे दमदार आयोजक वन मॅन शो रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरारा आहे र असं कुठलं गाव नाही र जिथं आमच्या नितेश दादाचं नाव नाही र. आज नितेशदादा पाटील यांचा वाढदिवस देखील आहे. प्रथमतः या संपूर्ण मॅनेजमेंट टीमच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या आपण लाख लाख शुभेच्छा देऊया. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. एकविरा चरणी आपण प्रार्थना करू की दादाला उदंड आयुष्य लाभो आणि अशाच प्रकारचे दमदार कार्य त्यांच्या माध्यमातून घडत राहो या शुभेच्छा आपण त्यांना देऊया. आणि पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने वळूया. सामन्याला आपण करतोय सुरुवात. लेट्स प्ले गेम ऑनचा इशारा. अवघ्या 25 धावांचं टार्गेट डोळ्यापुढे ठेवून सलामीची जोडी हर्षद आणि शुभम मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पहिल्या ओव्हर नंतर पॅनल्टीच्या धाबा या ऍड केल्या जातील टोटलमध्ये, कारण काल अन्वी स्पोर्ट्स
कानपे संघ जो स्वतः आयोजन करणारा संघ होता त्या संघाला देखील तब्बल 4 धावांची पॅनल्टी लागली होती. त्यांचा 12 बाद खेळाडू नव्हता, ती 2 धावांची पॅनल्टी आणि अगदी आपण पाहिलं तर संघ उशिरा दाखल झाला होता त्यासाठी देखील 2 धावांची, अशी 4 धावांची पॅनल्टी काल आयोजन करणाऱ्या संघाला देखील लागली होती. त्यामुळे पॅनल्टी लागणे स्पर्धेमध्ये काही नवीन नाही आहे. कोणालाच अगदी आपण पाहिलं तर दयामाया दाखवली गेली नाहीये. यजमान संघाला तब्बल 4 धावांची पॅनल्टी लागली म्हणजे प्रत्येकाला डिसिप्लिन हा पाळता यायलाच हवा. आशिष षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे. ओ अगदी यावेळेस मात्र काय घडलंय बघा, यष्टा उद्ध्वस्त केलात. इफ यू विल मिस आय विल डेफिनेटली हिट विकेटचं पतन. फलंदाज होतं बाद. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती असताना आपण पाहत आहोत आशिष बॉलिंग मार्कमध्ये पहिला डॉट टर्न इन द विकेट. चांगली अटॅकिंग लाईन अगदी आपण पाहत आहोत. गोलंदाजांचा भरखाणा आहे या संघामध्ये, पण अवघ्या 25 धावांचं रक्षण करायचं आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर पॅनल्टी देखील आहे. सो इथून बॉलिंग डिपार्टमेंटला थोडं चांगलं कार्य करावं लागेल. अग्निपरीक्षा आहे गोलंदाजांची, कारण कठीण आहे कमी धावांचं रक्षण करणं. दिलस्कूप करण्याचा प्रयत्न आणि प्रॅक्टिस सेशन मध्ये सातत्याने सराव करत होते. जेव्हा लवकर मैदानावरती आले होते वडपे संघाचे खेळाडू तेव्हा दिलस्कूपचा पल्लूस्कूपचा प्रयत्न वारंवार सुरू होता आणि तो प्रयत्न फसलाय. शॉर्ट फाईनला चांगला झेल टिपलाय. दुसऱ्या विकेटचं पतन. रुपेश शेलार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अगदी आपण पाहिलं तर विद्यमान उपसरपंच आहेत ग्रामपंचायत वडपेचे आणि मैदानाच्या आतमध्ये आता बडे मंच पर पंच लगाना है उपसरपंच को. मोठी फटकेबाजी करावी लागेल कारण 2 विकेट लवकर गमावल्यात. स्टार्टिंग अप्रोच थोडा सेन्सिबल असायला हवा. यार सारा बॅटनं लॉफ केलाय. स्ट्रेट हिट अँड ॲब्सोल्युटली ग्रेट हिट ओव्हर द लॉंग ऑन इनटू द क्राउड. इट्स अ मॅसिव्ह सिक्सर. म्हणजे कायमस्वरूपी आठवण ठेवली या स्पर्धेमध्ये या षटकाराने. फटा पोस्टर निकला उपसरपंच. उपसरपंच आहेत खरं तर वडपे ग्रामपंचायतीचे आणि षटकार लगावलाय. जशी गावाची जबाबदारी तशी संघाची जबाबदारी देखील खांद्यावरती आहे. यावेळेस शॉर्ट मिड विकेट बीट बॉल डीप मध्ये चाललाय. फिल्डर वेगानं धावत आले. 2 धावा मिळतील. धावा संख्या 2 ने पुढे. तत्पूर्वी धावफलक आमचे गायकर आम्हाला माहिती देतात 8 धावा धाव पटलावरती. 25 करायच्या आहेत, 8 झालेल्या आहेत. त्यामुळे अगदी जर आपण पाहिलं तर आता इथून समीकरण सोपं झालंय मी म्हणेन पवन पुत्र वडपे या संघासाठी. यार बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा षटकातील पुढील अंतिम चेंडू घेऊन आशिष कोला टाका ड्राइव केला समोर मिड ऑन बीट लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विजयाचं स्वप्न रंगवणारा आणि विजयाच्या समीप नेणारा मी म्हणेन आलाय चौकार. षटक क्रमांक पहिलं पूर्ण एंड ऑफ द फर्स्ट 12 आणि 5 धावा पॅनल्टीच्या आता आपण ऍड करूयात. 25 करायच्या होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये 12 झाल्या. 5 धावा पॅनल्टीच्या वेळेला झाल्या 17 आणि आता समीकरण पूर्णपणे आता खुलं झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. 12 बॉल आणि 8ची गरज आहे मॅच मध्ये. 12 बॉल 8 हे इक्वेशन या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावांची वसुली झाली आणि त्या कारणास्तव आता इथून
पूर्णपणे या मॅच मध्ये गोलंदाजांनी आपली पकड मजबूत बनवली होती पूर्वार्धामध्ये. बिकॉज पहिल्या ओव्हरमध्ये हर्षदने 4 खर्च केला होता, 2 विकेट मिळवले होते. अक्षयनं अवघ्या 5 धाबांचं इकॉनॉमिकल षटक ज्यामध्ये 3 डॉट बॉल आणि पूर्वार्धामध्ये डॉट बॉल आपण पाहिले तर एकंदरीत 8 डॉट बॉल राहिले होते. 18 चेंडूंच्या खेळामध्ये जर 8 डॉट राहिले तर 10 बॉलमध्ये धाबा बनणार किती गायकर, हा देखील प्रश्न आहे. ज्ञानशू गायकर आमच्या सोबत सध्या स्कोररच्या भूमिकेमध्ये पहिल्या दिवसापासून चांगली कामगिरी त्यांनी पार पाडले आणि संपूर्ण NS555 ग्रुप असेल अथवा आमचे फ्रेंड सर्कल खांडपे असतील यांनी देखील दमदार मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. कारण त्यामागे भक्कमपणे आमचे वन मॅन शो नितेश शेठ पाटील उभे होते. यावेळेस फटका चांगला आहे, दमदार फटका आपल्याला पाहायला मिळाला. बैठक खेळलाय, बॉलला पाठवला बॅकवर्ड स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतील 4. इथून जो संघ जिंकेल त्याने कुठेही जायचं नाहीये. नेक्स्ट मॅच गावदेवी धोंडा वडवली बनाम जय गावदेव वडू नवघर. आणि शेड्यूल मध्ये चेंजेस येऊ शकतात, लक्षात ठेवा, बिकॉज फायनल डे. ऑन साइडला मॅच फिनिश. बघा फटका मारल्यानंतर तिकडे बघितलं देखील नाही, तो इतका कॉन्फिडंट स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. सामना संपलाय, सामना जिंकलाय पवनपुत्र वडपेनं. अभिनंदन, वेल प्लेड टीम वडपे. आणि हा ढग लाखिवली संघाला आपण म्हणूया वर्षाची सुरुवात तितकी चांगली त्यांची झाली नाही. बिकॉज या नवीन 2026 पर्वातली पहिली स्पर्धा ते खेळत होते, उशिरा पोहोचले, पेनल्टी लागली आणि सामना त्यांना गमवावा लागला. हा ढग अभिनंदन वडपे. चला नेक्स्ट मॅच गावदेवी धोंडा वडवली आणि जय गावदेव वडू नवघर मध्ये. चला आपण तयार राहा, लगेच मैदानाचा ताबा घ्या, तयार नाही